एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. ऐनुडी काय ग, मी आणतेच पाऊल बाहेर. बघ तू आईस्क्रीम घेऊन आलात का बघ. मी जाते. मला ना तुला जरा एक विचारायचं होतं. विचार. तू कुणाजवळ बोलली नाहीयेस ना ते? ते काय? ते कुणाला नाही सांगितलं मी ते. अगं किती लाजशील. तू ते कुणाला सांगू नकोस. नाही, ते आपलं सिक्रेट ग. हो. ते मोहनलालच्या गोबऱ्या घालांचं, बुड्याच्या आठवणीचं. कुहू, आपल्या त्या सिक्रेट बद्दल मला माहिती हवी तुझ्याकडून. मला कळायला हवं तो मुलगा काय करतो, कुठे राहतो, तुला कुठे भेटला, तुम्ही काय बोलता. हळूहळू अगं. ते भिंतींनाही कान आहेत आणि कानांना मायक्रोफोन लावलेले आहेत. हो हो हो, पण ही सगळी माहिती मला हवी आहे तुझ्याकडून. कारण काय नको हो. सांगेन ग, मी नक्की सांगेन तुला. आपल्या घरात ना मी काय बोलायला लागले की लोकांना वाटतं की भावनिक कोमाळे. मला कोणी सिरियसलीच घेत नाही. मी काही म्हंटल की सगळे माझ्या कोमल भावनांना वरवंटाने तर खलबत्ता घेऊन ठेचायलाच बसलेले असतात. तू एकटीच आहेस जी मला समजून घेऊ शकते. हो, पण मला सुद्धा तुझी काळजी वाटते खूप. आणि बघ, आपल्या घरातली माणसं असतात ना, त्यांना हक्क असतो आपल्याला ओरडायचा, चिडवायचा. पण आपल्या घरातल्या बाहेरच्या माणसामुळे आपल्याला त्रास होऊ नये असं मला वाटतं. आणि म्हणूनच हा मुलगा कोण आहे, काय करतो, कुठे असतो, तुला कुठे भेटलाय, सगळं मला कळायला हवं. कळलं का? नक्की सांगेन मी तुला, नक्की, अगदी नक्की सांगेन. पण आता नाही. तेव्हाच जेव्हा आकाशात चंद्र एकटाच असेल, तारे विझत चाललेले असतील, वाऱ्यालाही कळत नसेल की तो वाहतोय का स्तब्ध आहे, धबबिंदूंचा हितगुज करून झाला असेल आणि रात्रणी सुद्धा झोपायला गेली असेल, तेव्हा सांगेन. ओके, पण नक्की कधी सांगणार आहेस तू? म्हणजे जेव्हा आईस्क्रीम खाऊन सगळे झोपायला जातील ना, तेव्हा सांगेन. ओके. राधा, आलं आपलं आईस्क्रीम. येतेस ना? ए लिसन, लक्षण काही ठीक नाही येतं तिची. तू फार लक्ष देऊ नकोस तिच्या बोलण्याकडे. काय म्हणत होती ग? काही नाही, कविता ऐकवत होती तिची. नक्की ना? हो. काळजी वाटते ग. अरे बाउन्स घेतेस ना? हो. हे काय, आणि जरा ना त्याच्याबरोबर 3 बशा पण घ्या. तोपर्यंत मी मुलांना बघून येते. बशा? आईस्क्रीम चाटून खातात ना 3 मुलं. गंगा, यमी आणि तिसरं कोण? माई. काकू. बशीतलं आईस्क्रीम संपलं ना की उरलेलं चाटून खायला फार आवडतं त्याला. बरं, आले, मी मुलांना बघून येते. घनदाट जंगलामधनं मी असा एकटा चाललेलो, शोधतोय आपला तुला. काहीच सापडे ना मला, तूही सापडे ना, घरही सापडे ना. काळा कुट्टा अंधार. प्रत्येक वळणावरनं मी वळलो की मला असं वाटायचं आता सापडेल मला घर, आता सापडेल मला घर, पण नाहीच. मी कुठे होते माहित नाही मला. तेच तर शोधत होतो मी तुला. शोधता 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 एका वळणावरनं बेटा असं मी वळलो ना, तर समोर असा जिराफ उभा. बर. मी खालून वर त्याच्याकडे बघितलं, असे लाल डोळे होते त्याचे. त्यांनी माझ्याकडे बघितलं, अशी मान खाली घातली आणि मला खायला लागला तो जिराफ. मी त्याला सांगितलं, अरे बाबा मला खाऊ नको, मी माझ्या मुलीला शोधतो आहे. आरडा ओरडा केला मी, विवळलो, नको रे खाऊ, नको खाऊ. पण नाही ग, तो ऐकायलाच तयार नाही, खातच राहिला तो दुष्ट जिराफ. बाबा, जिराफ व्हेजिटेरियन असतात. स्वप्नातला जिराफ जो होता हा पक्का नॉन व्हेजिटेरियन होता. वा. तुला मी सांगतो ग, माझं काही खरं नाही बघ. अशी स्वप्न मला रोज पडतात. हे बघ, मी एकच
एकच गोष्ट तुझ्याकडे मागणार आहे, त्यानंतर मी तुझ्याकडे काही मागणार नाही. बस पप्पा, मी लग्न करणार नाही. हा मुलगा नेव्हीतला आहे, नेव्हीतला, इंडियन नेव्हीतला. आणि नेव्हीतली मुलं म्हणे खूप अशी डार्क, हँडसम आणि टॉल अशी असतात. पप्पा, तुम्ही एखादं प्रॉडक्ट विकावं तशी मुलं विकता माझ्याकडे. आणि हा नेव्हीतला मुलगा आहे ना, मी तो 6 महिने बोटीवर असणार. म्हणजे त्याच्या विरहात मी इकडे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करणार. मग कशाला करायचं बाबा लग्न? तुला बापाशी असं बोलताना लाज वाटत नाही? त्यात काय लाज वाटायची मला सांगा? मी तुमच्याशी सगळं बोलते की नाही. आता माझ्या मनात जर हा विचार आला तर मी नको का बोला तुमच्याशी? युअर माय बडी. पप्पा, काय 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 चाललंय? संपलंय ना आईस्क्रीम? त्यातलं तुम्ही काय बाउल खाणार आहात का? ती घबरे काय खाऊ दे ना माझं. सारखं आपलं तुझं हे करू नका, ते करू नका, ते करू नका. तू सासरी जा बघू लवकर. मला असं चाटून आईस्क्रीम तरी खाता येईल. म्हणजे मी सासरी गेले तर ना. तुला माहित नाही आईस्क्रीम चाटून खाण्यामध्ये काय मजा असते ती. दिस इज बस बस सोड. शी राधा, अगं ते राधा, आईस्क्रीम खायला आवडतं आम्हाला, प्यायला नाही. चला. काय राहिलं घनश्याम काळे, कसा काय फोन केलात आज? पप्पा 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 पप्पा, मी सहज केलाय फोन. मला खूप आठवण आली तुमची. मी ना तुम्हाला खूप 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 जास्त मिस करते. मी काय करू? मी येऊन भेटू का तुम्हाला? अरे पण तुझ्या नवऱ्याला बरं नाहीये ना, त्याला एकट्याला सोडून काय येणार आहेस तू? नाही ये, पण नवऱ्याची परमिशन काढून ये. तो ठणठणीत आहे. म्हणजे तो बरा झालाय म्हणून आता घरात आईस्क्रीम पार्टी झाली. पप्पा पप्पा ऐका ना, ऐका ना. आई जे आहेत ना, त्यांना सेम तुमच्यासारखी सवय माहितीये. त्यांना आईस्क्रीम संपलं की बशी चाटून खातात. मग आता रागाव त्यांना सुद्धा. म्हणजे नाही ना रागवलीस, मला रागवतेस तशी. असं करू नका, तसं करू नका, असं बोलू नको ना त्यांना. पप्पा, मी खूप त्रास दिला ना तुम्हाला? नाही रे पिल्लू, का असं वाटतंय तुला? नाही, मला माहितीये मी तुम्हाला त्रास दिलाय खूप, हो ना? अरे नाही रे बेटा, आई वडिलांसाठी तो त्रास नसतो, आठवणी असतात त्या. मुलगी सासरी गेली ना की त्या आठवणींच्या आधारेच तर जगत असतात आई बाप. बाबा, मी काय करू मला सांगा? मी येऊ का आता तुम्हाला भेटायला? मी येऊ का? मी पटकन येते. मी घरात कुणाला सांगत पण नाही. तुम्ही कॉफी तयार ठेवा, मी कॉफी पिते. पटकन आपण बसूया, बोलूया. मी बघते तरी ऍटलीस्ट तुम्हाला. मी पप्पा, तुम्हाला हसू येत असेल ना खूप? मी अशी एकदम काय वेगळंच बोलायला लागले. मी अशी की इमोशनल वगैरे झाले नाही हा पप्पा, पण मला खूप आठवण येते तुमच्या. तर येते ते येते, मी काय करू ना आता? मलाही तुझी खूप आठवण येते बेटा. पण खरं सांगू तुला, मला कधीच असं वाटलं नव्हतं की तू एवढी इमोशनल वगैरे होशील. सगळं ठीक आहे ना? नवरा फार त्रास बीस देत नाहीये ना? पप्पा, घनश्याम काय त्रास देणार आहे मला? तुम्ही घाबरायचं मला, त्याची काय बिशाद आहे? एक मिनिट. आणि पप्पा, तुम्ही आता काळजी बिळजी करत बसू नका. नाही, तुम्हाला सवय आहे माझी काळजी करायची, म्हणून म्हटलं. मी आणि घनश्याम इकडे छान आहोत, आमचं उत्तम चालू आहे. घनश्याम आहेस ग गोड पोरगा. आणि मी? तू आहेस गोड. म्हणजे घनश्याम माझ्यापेक्षा जास्त गोड आहे? पप्पा, खबरदार ना, त्या घनश्यामचं माझ्यापेक्षा जास्त कौतुक केलं तर मी बोलणार नाही हा तुमच्याशी पप्पा अशाने. हे बाई, एवढी मोठी शिक्षा देऊ नको मला. अगं तुझा आवाज जर नाही ऐकला तर मग मी जगू कसा? आणि कशासाठी आणि कुणासाठी जगायचं बघ मी? नाही, मग म्हणा की मी जास्त गोड आहे. आहेस तू गोड. मी जास्त गोड आहे असं म्हणा. बरं बाई, तू घनश्याम पेक्षा अतिशय भयंकर गोड आहेस. काय ग, तुझ्या न बोलण्याच्या धमकीपायी कधी कधी खोटंही बोलायला लागतं मला, नाही? काय पप्पा? आता कसा राधाचा खरा आवाज ऐकायला मिळाला. बघ काय, मग येतेस का कॉफी प्यायला? नाही, आज नाही येत. उशीर झालाय खूप आणि घरात सगळे आहेत ना. मी येईन नंतर, लवकरच येते. ये वेळ काढून ये, अगदी निवांत ये. आणि जावई बापूंना सांग म्हणा काळजी घ्या, तूही काळजी घे. हो.
आणि तुम्ही पण काळजी घ्या. आणि पप्पांना फोन करावा अधनमधनं अशी आठवण आली की आज केलास तसा. होय. ठेवू. बाय. गुड नाईट. वैनुडी, मला तुला सांगायचंय. बोला. सांगू? हा सांग. मी ना मी प्रेमात पडली आहे. हे मला आधीच कळलंय. पण मुलगा कोण आहे? प्रभात. प्रभात म्हणजे ना माझ्या अंधर्मय आयुष्यात झालेली सोनेरी पहाट आहे. प्रभात. तू ऐक ना, ऐक नाही बघ इकडे बघ. मला तुझ्याशी जरा बोलायचंय. मी बोलते, ऐक, रागवू नको. कसं आहे कुहू की फुलं पानं, झाडं, वेली, मोरपिस, कविता हे तुझं जग आहे, हो की नाही? तू यात रमतेस. पण खरं जग असं नाहीये. ते खूप वेगळं आहे. तू खूप भाबडी आहेस कुहू, आणि म्हणून मला तुझी खूप जास्त काळजी वाटते. हा जो मुलगा आहे ना प्रभात, हा कसा आहे मला सांग. म्हणजे हा काय करतो, तुला कुठे भेटला, त्याचं खरंच प्रेम आहे का तुझ्यावर? हो आहे. हो हो हो. म्हणजे तुला तो आवडेल. तो ना, तो माझ्यापेक्षा भाबडा आहे. वहिनी, एकदा काय झालं माहिती का, मी त्याला असं म्हटलं की मी लाजले की माझे दोन्ही हात तू बाजूला करायचे. त्यावर तोच लाजला अगं. मग मला त्याचे हात बाजूला करावे लागले. तुला खरंच आवडेल तू. भेटायला काय प्रभातला एकदा. नक्की. पण तोपर्यंत तू कुणाला सांगू नकोस. गुपित. एक गोडसे गुपित सांगते मी तुझ्या कानी. एक गोडसे गुपित सांगते मी तुझ्या कानी. नको सांडूस तू शब्द हुर हुर माझ्या मनी. ऐक. खूप उशीर झालाय ना, तर तू जाऊन झोप. ताई येईल शोधायला कुठे गेली खूप म्हणून. जा झोप. आणि प्रभातचे मेसेज येणार असतील ना तुला गुड नाईट वगैरे म्हणायला. जा जा जा. बाय. गुड नाईट. म्हणजे इमोशनली डिपेंडेंट झाले त्यांच्यावर. आणि आता 6 महिन्यात आपलं नाटक संपेल ना. माझं असं गुंतवणं बरोबर नाही ना घरच्यांमध्ये. एका लग्नाची दुसरी गोष्ट. घाली माझ्या दारी पिंगा. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. घनश्याम, घनश्याम,
5 मिनिट अजून 5 मिनिट. काय झालं त्या सोन्या का ठोण्यासाठी जर तुम्हाला उठवलं असेल ना तर मी ऐकणार नाही माझी झोप मोड करून. बाकी काय असेल तर मला सांग. नाही ऐक ना माझा ना एक प्रॉब्लेम झाला रे. हो का? हो. अरे बापरे. तू सुप्रिया काकू किंवा कुहूला सांग. डेल हँडल इट फॉर यू. नाही माझा ना एक वेगळाच प्रॉब्लेम झालाय गणेश. म्हणजे माझ्याशी गोची झाली म्हणजे लोचा झालाय जाम. तू प्रस्तावना कमी कर, मुद्द्याला हात घाल. तू माझी वाक्यच काय माझ्यावर फेकतोयस? तू नाही माझी वाक्य माझ्यावर फेकतेस. लोचा झालाय, गोची झाली, ते चालतंय का तुला? तू भांडणारच का माझ्याशी? जाऊ दे मी नाही सांगत मग. बरे काय झालंय? हा ऐक ना, मी ना आपल्या घरच्यांमध्ये खूप इन्व्हॉल्व झाले रे. म्हणजे इमोशनली डिपेंडंट झाले त्यांच्यावर. आणि आता 6 महिन्यात आपलं नाटक संपेल ना. माझं असं गुंतवणं बरोबर नाही ना घरच्यांमध्ये. मग नाही गुंतायचं. सिंपल. असं मुद्दा म्हणून असं जमेल? असं इन्व्हॉल्व न होणं जमेल? हो. आपण नाटकात नाही काम करत तेव्हा काय आपण तसंच असतो का? म्हणजे उद्या समजा मी हॅमलेटचा रोल केला तर काय नाटक संपल्यावर मी रस्त्यातनं टू बी और नॉट टू बी असं थोडेच फिरणार लोकांशी बोलत. नाटक संपलं झालं. इथे फरक इतकंच आहे की आपण चालू नाटकात अलिप्त राहायचं. म्हणजे स्वतःला एलिनेट करायचं. कॅरेक्टर वेगळं, आपण वेगळं. आय थिंक युअर राईट. आय एम ऑलवेज राईट. आय थिंक दिस टाइम युअर राईट. पण असं तटस्थ राहणं जमेल का? म्हणजे सोपं आहे का ते असं? हो. त्यात काय तू कॉम्प्लिकेट केलंस तर ते कॉम्प्लिकेटेड आहे, नाही तर सोपं आहे. आता आपण मानलेले नवरा बायको. इतके दिवसात आपण झालो का कधी एकमेकांच्या इन्व्हॉल्व? नाही. मग तसंच सोपं आहे. एलिनेट आहे. वेगळं करायचं. तुला झोप येत नाही का? मी वर झोपतो. नाही झोप येते मला. झोप येते. हे बघ, तुला रात्री कधी असं वाटलं ना की तुला झोप येत नाही तर मला सांग. मी वर झोपून तू खाली झोप. बाकी काय नाही. जागा बदलली की तुला झोप येईल. थँक्स. बरोबर आहे. इन्व्हॉल्व नाही व्हायचं. म्हणजे एलिनेट करायचं, तटस्थ राहायचं असं. एक मिनिट कुहू, 1 मिनिट. हे बघ, नॉर्मल माणसं आपल्या भावाच्या बायकोला वहिनी अशी हाक मारतात, वैनुडी नाही. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. ए राधा वहिनी, इथे आहे ना, मला टाय बांधून दे ना ग. अरे तू युनिफॉर्म का घातलाय? शाळेला सुट्टी लागली ना तुझ्या? हो, पण आज रिझल्ट आहे. हो. चेहरा का असं झालं तुझं? टेन्शन घेतलंयस का काय? नाही ना. व्हेरी गुड. मी शाळेत होते ना तेव्हा मला खूप टेन्शन यायचं रिझल्ट आणायला जायचं. कारण भीती वाटायची मार्क कमी पडतील असे. मला पप्पा सांगायचे, बघ राधा, काहीही झालं तरी घरी यायचं, टेन्शन घ्यायचं नाही. बरं ऐक, आज जर खूप छान मार्क मिळाले ना तुला तर बक्षीस देईन संध्याकाळी. चल राधा वहिनी, मी निघतो. बाय. ऑल द बेस्ट. थँक्यू. राधा, आपल्याला इन्व्हॉल्व व्हायचं नाही. एलियनेट करायचं स्वतः. कोण मला काम आहे. ऐक ना, तू सांगू नकोस कोणाला वैनुडी. म्हणजे तू सांगणार नाहीसच. पण मी आज प्रभातला भेटणार आहे. मी आज त्याला सांगून टाकणार आहे की मी तुला सांगितलं सगळं काय ते खरं. कारण तू एकटीच आहेस ना माझी जीवाभावाची मैत्रीण. वैनुडी, मला असं वाटतं ना की मला खरंच वेळ नाही, आता मला जायला लागेल. ही वैनुडी ऐक ना, मला माहितीये, पण तरी सुद्धा मी काय म्हणते माहितीये का की या सगळ्यामध्ये 1 मिनिट कुहू, 1 मिनिट.
हे बघ, नॉर्मल माणसं आपल्या भावाच्या बायकोला वहिनी अशी हाक मारतात, वैनुडी नाही. सो आय अप्रिशिएट इफ यू कॉल मी राधा वहिनी. हा एनी प्रॉब्लेम? काय काय बघतोयस? माझ्या ऑफिसचे कपडे, काही प्रॉब्लेम आहे का तुला? मारक्या मांजराला बघितलं तर काय बघतोयस तू? नाही, तेच बघतोय. म्हणजे एरवी तुला तुझ्या कपड्यांना एकही चुरकुती पडलेली चालत नाही आणि आज तू तुझे कपडे फेकतेस. ए, मी माझे कपडे फेकीन नाही तर फाडीन. तुझा काय प्रॉब्लेम आहे? तू का सायकेट्रिस्ट आहेस का? माझा प्रत्येक प्रॉब्लेम मी तुझ्याशी शेअर केलाच पाहिजे का? मी जनरली बरी सोल्युशन देतो ना, म्हणजे एव्हा तुला प्रत्यय आलाच असेल. पण का? कशासाठी? म्हणजे नाही, म्हणजे मी एखाद्या व्यक्तीला माझा प्रॉब्लेम सांगणार, मग ती व्यक्ती माझ्या प्रॉब्लेमचा विचार करणार, ओघांनी माझा विचार करणार. मग ती इन्व्हॉल्वमेंट, अटॅचमेंट ते नकोच ना. ते म्हणजे ओघांनी तुझा वेळ वाया घालवण्यासारखं नाही. अगं पण कुठली तरी व्यक्ती तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार, ह्याच्यात माझा वेळ कसा काय फुकट जाणार? जोक सपाट. काय झालं, तुला घरी कोणी काय बोललंय का? तू का गुंततोयस माझ्या प्रॉब्लेम मध्ये? नको इन्व्हॉल्व. या सगळ्याची गरज नाही, काही गरज नाही सगळं करायची. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.